पहा, हे वास्तव आहे की या बिल्डिंगसाठी शासनानं 4 कोटी रुपये खर्च करून हा बिल्डिंग बांधलेली आहे आणि जवळजवळ या पंचायत समितीच्या अंतर्गत 125 गावं आहेत. 125 गावामधली जे काही ग्रामीण भागातले जे काही कर्मचारी असतील किंवा सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, हे सर्वजण इथं कामानिमित्त येतात. आणि हा जो आपण मुद्दा मांडलाय की इथं आल्याच्या नंतर टॉयलेटला जायची वेळ आली किंवा बाथरूमला जायची वेळ आली तर महिलांसाठी किंवा कुठल्याही पुरुषासाठी हे काय टॉयलेट आणि बाथरूम बंद आहे, ही खरंच या नागरिकाची गैरसोय आहे आणि त्याही पुढे जाऊन या प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे. हा हलगर्जीपणा आतापर्यंत आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या कानावर नव्हता, परंतु हा जर प्रकार कुठं होत असेल तर वरिष्ठ लेवलला आम्ही याचा पत्रव्यवहार करू, जे कोणी याच्यात दोषी असतील त्याच्यावर कारवाई करण्यासाठी भाग पडू, असं मी तुम्हाला यावेळी शब्द देतो. योगीराज फोगे, आज कळमनुरी पंचायत समितीत इथं आलो असताना बाथरूमला जायसाठी गेले तर बघा इथं लॉक लावलेला आहे. सर इकडे कॅमेरा घ्या थोडं वाटल्यास. जर दिव्यांगाची बाथरूम म्हणलं तर बंद आहे. पुरुषांना लेडीजने जायचं तर लग्नीला बाथरूमला कुठे जायचं. इथं एवढी 2 करोड रुपयाची एवढी मोठी इमारत बांधली, जर इमर्जन्सी कोणाला जायचं बाथरूम कुठे जायचं. नेहमी या कळमनुरी पंचायत समितीमध्ये शौचालयाची अपंगाची गैरसोय होत असल्यामुळे नेहमी याला शौचालयाला कुलूप लावलेले असते. तरी बी का अपंगांनी हजारो गावातून लोक येतात. नेहमी लेडीजला जर इमर्जन्सी कुठं जायचं असतं समजा तर कुठं जावं, नेहमी याला वारंवार तकलीफ असल्यामुळे तरी साहेबांनी आपल्या गटविस्तार अधिकारी साहेबांनी नेहमी याला आपल्याला कुलूप लोकांसाठी सेवेसाठी हे करून देण्यात यावे. कळमनुरी या ठिकाणी आता या काळात चांगली बिल्डिंग मोठी झाली बिल्डिंग, पण या ठिकाणी काही गोष्टीच्या त्रुटी आहेत. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की तालुक्याचा फार मोठा दररोज रोजगार हमीची कामं, ही कामं सगळी घरकुलाची ही कामं ही दररोज जरी इतर लाभार्थी आहेत, एक तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संडास बाथरूम आहे. जे वर अपंग जर माणूस आला तर त्याला संडास बाथरूमची कुठलीही व्यवस्था नाही. तर माझी प्रशासनाला विनंती आहे की इथं स्वच्छ पाण्याची पिण्याची व्यवस्था आणि संडास बाथरूमसाठी व्यवस्था करावी अशी माझी विनंती राहील. आणि याच्यासाठी बरेच दिवसापासून आम्ही जी पंचायत समिती सदस्य असताना सुद्धा मी या ठिकाणी मागणी केली होती. कळमनुरी शहरात सुद्धा या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने सुद्धा आपण बरेच वेळेस मागितलं, पण तिथं सुद्धा गावातल्या लोकांना सुद्धा साधं बाथरूमला म्हणजे लघवी किंवा संडासला सुद्धा व्यवस्था नाही. कळमनुरी तालुक्यात कळमनुरी गावाच्या शहरात सुद्धा 30 परिस्थिती आहे. तरी प्रशासनाला माझी एक विनंती आहे, या ठिकाणी जर शिवला किंवा बीडीओ साहेबांनी जर या ठिकाणी जर याच्यात हे केलं तर बाकीच्या बिल्डिंगच्या याच्यात समजा जर एक स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या खाली आणि वरती लोकांना मिळालं आणि संडास बाथरूमसाठी एक स्वच्छ म्हणजे अपंगासाठी जर झालं तर फार चांगलं होईल. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.